23-24 दिवस गेलेत मंत्रिमंडळ स्थापनेसाठी. आता मंत्रिमंडळ झालं तर खाते वाटप नाही, त्यामुळे लवकरात लवकर खाते वाटप करून सर्व मंत्री कामाला लागतील अशी आशा आहे. म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुद्धा खातं मिळालं नाही. मला वाटत नाही की असं कधी झालं असेल, कारण की खाते वाटप झाल्यानंतर त्या खात्याचं उत्तर तो मंत्री तिथं सन्माननीय आमदारांना देतो. आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भामध्ये अधिवेशन आहे, 6 दिवसाचं अधिवेशन असणार आहे. बरोबर आहे. काल मंत्रिमंडळाची शपथविधी काल झाली. आज रीतसर अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला पण खाते वाटप झालं नाही. आणि आज जेव्हा सन्माननीय आमदार जेव्हा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये सरकारला प्रश्न विचारतील तर त्याचं कोणता मंत्री उत्तर देणार? कारण की कोणत्याही मंत्र्याला खाते वाटप झालं नाही. एखाद्याला समजा बांधकाम खात्याचा प्रश्न विचारायचा आहे, एखाद्याला सैला महिला बालकल्याणचा प्रश्न विचारायचा आहे, कोणाला समाज कल्याणचा प्रश्न विचारायचा आहे. त्याचं जोपर्यंत खाते वाटप होणार नाही तोपर्यंत त्याचा मंत्री उत्तर कसं देणार? फक्त म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुद्धा खातं मिळालं नाही. मला वाटत नाही की असं कधी झालं असेल, कारण की खाते वाटप झाल्यानंतर त्या खात्याचं उत्तर तो मंत्री तिथं सन्माननीय आमदारांना देतो. सामूहिक जबाबदारी म्हणून मंत्र्यांना देता येईल ना उत्तर? कोणता मंत्री? एखाद्या सन्माननीय आमदारांनी समजा विचारलं, मी सांगितलं प्रश्न विचारला, समाज कल्याणचा प्रश्न विचारला, कोणता मंत्री देणार? बोट दाखवणार का तुम्ही द्या? अरे पण उत्तर द्यायला त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याची माहिती घ्यावं लागते आणि मग सरकारच्या माध्यमातून उत्तर देतात. काय वाटतं तुम्हाला? इतकं मोठं बहुमत आहे महायुतीला, तरीही खाते वाटप झालं नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला देखील बराच उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. हां, कसं आहे की इतकं बहुमत असताना एकतर्फी 135-36 काही आमदार त्यांचे आहेत, इतकं असताना ज्या पद्धतीनं जवळजवळ 23-24 दिवस गेलेत मंत्रिमंडळ स्थापनेसाठी. आता मंत्रिमंडळ झालं तर खाते वाटप नाही, त्यामुळे लवकरात लवकर खाते वाटप करून सर्व मंत्री कामाला लागतील अशी आशा आहे. छगन भुजबळ असेल, दिलीप वळसे पाटील असेल, जे ज्येष्ठ मंत्री होते, शरद पवारांचे ज्येष्ठ साथीदार होते, त्यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. आश्चर्य आहे. म्हणजे छगन भुजबळ साहेब तर सगळ्यात सिनियर, म्हणजे अजितदादाच्या पक्षामध्ये सगळ्यात सिनियर छगन भुजबळ साहेब, त्यांना स्थान मिळालं नाही. दिलीप वळसे पाटील सुद्धा एक सिनियर आमदार आहेत. पण ठीक आहे, तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा प्रश्न आहे. काल अजित पवार म्हणाले की जो मंत्री परफॉर्म करेल त्यांनाच परत संधी दिली जाईल, नाही तर कधी त्यांना बाहेर काढलं जाईल. ठीक आहे ना, त्यांनी तशी भूमिका घेतली असणार आणि तसं ते त्या पद्धतीने मॉनिटरिंग करतील. आमच्या शुभेच्छा. नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा. त्यांनी महाराष्ट्राच्या समोर अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न आहे, त्या महिला बिचारा लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत केव्हा महिना चालू होणार. हे लवकरात लवकर सर्व गोष्टी सुरळीत चालू झाल्या पाहिजे आणि जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाला त्याला लवकरात लवकर राज्य शासनाने त्याच्यावरती विचार करून ते प्रश्नसुद्धा सोडवले पाहिजे. खास करून शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, आज सोयाबीनच्या बाबतीत अतिशय शेतकऱ्यांना त्यांच्यावर अन्याय होतो आहे. कापसाच्या बाबतीत अन्याय होत आहे. म्हणजे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तिकडे नाशिककडे कांद्याला भाव नाही, इकडे गोंदिया भंडारा धानाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काम जर असतं तर शेतकऱ्यांचं. कर्जमाफी करतो म्हणून जाहीर केलं होतं. लवकरात लवकर कर्जमाफीच्या बाबतीतसुद्धा याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जे आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी देऊ, ते आश्वासन या अधिवेशनामध्ये त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आपण बघू शकतो की माजी गृहमंत्री अनिल देशमुख होते. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला तरी खाते वाटप झाला नाही, त्यामुळे सभागृहाचं कामकाज करताना जर का संबंधित विभागाचा काही विषय असेल तर कोणता मंत्री त्यावर उत्तर देईल किंवा कोणता मंत्री सभागृहामध्ये त्या संदर्भात बाजू मांडेल, हा प्रश्न त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.